Yes. So let's start our next question. Qualitative characteristic of financial reporting. In last lecture, we were discuss about financial reporting in detail as well as some accounting concept. Okay, characteristic आपण बघितले आणि accounting concept आपण बघितल्या. बेसिकली त्याच्यामध्ये आपण dual aspect concept, money measurement concept, going concern concept, okay, matching concept ह्या सगळ्या कॉन्सेप्ट आपण डिटेल लर्न केलेले आहेत. लेट्स स्टार्ट. Characteristic of financial reporting. So, characteristic includes under stability, relevance, materiality, reliability, comparability, useful to wide range of the usage for decision making. Information should be material, free from material error within the entity and between the different entity. So, बघूया one by one काय. Point number first, understandability. So financial reporting should be understandable of various users like an investor, government, agency, banker, supplier, customer, and public. We were already learned many times. Okay, so financial statement is useful for the stakeholder. So प्रत्येकाचा पर्पज डिफरंट असणार आहे मात्र आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने फिनान्शियल स्टेटमेंट अंडरस्टँड करे. जसे इन्व्हेस्टर त्याच्या इंटेन्शन साठी अंडरस्टँड करेल, क्रेडिटर्स त्याच्या इंटेन्शन साठी ते अंडरस्टँड करणार आहे. So financial reporting should be understandable to various users like a stakeholder. Clear first point? Second, relevance. So this information disclosed by the financial reporting should be relevant to users for decision making. म्हणजे जे कंपनीमध्ये काम चालू आहे किंवा कंपनीचा परफॉर्मन्स जो आहे तोच दाखवण्याचं काम फिनान्शियल रिपोर्टिंग करतं. असं आहे का की फिनान्शियल रिपोर्टिंग अरे काहीतरी वेगळं आहे आणि त्याचा रिलेव्हन्सच लागत नाहीये, असं नसतो फिनान्शियल रिपोर्ट. सो फिनान्शियल रिपोर्ट दॅट मीन्स शोईंग द क्लिअर पिक्चर अबाउट द ऑर्गनायझेशन. Okay, so it should help the users to evaluate past, present, and future events and confirm the past evaluation. Okay, कारण एकमेकाचं इव्हॅल्युएशन नेक्स्ट ह्याच्यावरती होणार आहे. सो पास्ट इव्हॅल्युएशन एक्झॅक्ट आपण इथे काय करू शकतो, कन्फर्म करू शकतो. नेक्स्ट, materiality. So this information is material if the omission of misstatement could influence the economic decision of the users. So materiality provide a threshold or cut-through point rather than being primary qualitative characteristic. So materiality, that means not a material. जसं मी आपण ऑडिटिंग मध्ये सुद्धा हा वर्ड बराच वेळ आहे. सो मटेरियलिटी दॅट मीन्स इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग की कुठे काही मिस नाही ना झालेलं, कुठे काही ओमिट नाही ना झालेलं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या फिनान्शियल स्टेटमेंट वरून लक्षात येतात. ओके, सो इट इज कॉल्ड द मटेरियलिटी. रिलायबिलिटी. सो फिनान्शियल रिपोर्टिंग इन्फॉर्मेशन शुड बी रिलायबल. जसं आपण म्हणतो की कशावरती विश्वास ठेवायचे, कंपनी कशी आहे हे जर बघायचं असेल, ऑब्विसली हिअर वी फोकस ऑन फर्स्ट थिंग फिनान्शियल रिपोर्ट, राईट. दॅट मीन्स फिनान्शियल रिपोर्ट मस्ट बी इन रिलायबल. ते कसं असणार आहे तर रिलायबलच असणार आहे. इट शुड बी फ्री फ्रॉम मटेरियल एरर. सो कोणत्याही प्रकारचा तिथे मटेरियल एरर बघायला मिळणार नाही. ओमिशन, कमिशन, वेरियस टाइप्स आपण बघितलेले आहेत, राईट. ओमिशन आहे, कमिशन आहे, कॉम्पन्सेटरी आहे, डुप्लिकेशन आहे, अशा कोणत्याही प्रकारचा एरर तिथे बघायला मिळत नाही. दॅट्स वाय द इन्फॉर्मेशन शुड बी पर्सनली फेथफुल. ओके, नक्कीच काय असणार आहे, फिनान्शियल रिपोर्टिंग ही फेथफुल इन्फॉर्मेशन, राईट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. सो रिलायबल प्री सपोज. आता रिलायबिलिटी मध्ये बऱ्याचशाच गोष्टी इन्क्लूड दाखवलेल्या आहेत. फेथफुल प्रेझेंटेशन असणं महत्वाचं आहे, तर तुम्ही त्याला रिलायबल म्हणू शकता. सबस्टन्स ओव्हर फॉर्म. ओके, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर झाल्या पाहिजेत. असं नाही की मेन हायलाइट फक्त तुम्ही केलायत आणि हा फिनान्शियल रिपोर्ट आहे. नो, सबस्टन्स ओव्हर फॉर्म. न्यूट्रॅलिटी म्हणजे आपण एकाच गोष्टीला जास्त महत्व दिले, दुसऱ्याला कमी दिले, असं असतं का फिनान्शियल रिपोर्ट मध्ये? नाही. दॅट मीन्स हिअर वी इक्वली ट्रीट टू ऑल थिंग ऍज पर दी रूल. ओके, ऍज पर दी स्टँडर्ड. प्रुडंट कॉन्सेप्ट, देन कम्प्लिटनेस आहे. ऑल थिंग ह्या सगळ्या गोष्टी तुमची रिलायबिलिटी जज करत असते, राईट. आता प्रुडंट आपण डिटेल बघणार आहोत. नेक्स्ट, वन बाय वन बघूया आपण. फेथफुल प्रेझेंटेशन. The information must be depict faithful the transaction in order to the reliable.
appropriate method of measure and presentation information is required of faithful presentation. म्हणजे आता इथे काय आहे तर appropriate मेथड तुम्ही रिपोर्टिंग मध्ये यूज केलेली आहे का, प्रॉपर मेजरमेंट केलेलं आहे का, प्रॉपर प्रेझेंटेशन केलेलं आहे का, त्याला आपण म्हणतोय फेथफुल प्रेझेंटेशन. ओके. सबस्टन्स मध्ये काय सांगितलंय बघा, transaction and other event are accounted for the presented according to the substance and economic reliability, not necessary legal form. ओके. म्हणजे लीगलला तर इम्पॉर्टन्स देतोच बघ, आपण इकॉनॉमिकला सुद्धा तितकंच महत्व देणं गरजेचं आहे. याला आपण सबस्टन्स ओव्हर फॉर्म असं म्हटलेलं आहे. न्यूट्रॅलिटी, दिस इन्फॉर्मेशन हॅज बी फ्री फ्रॉम बायस. जसं मगाशी सांगितलं न्यूट्रल राहणं म्हणजे काय हो, तर कोणत्याही एका कोणत्याही एका गोष्टीला तुम्हाला महत्व देता येणार नाही. दॅट मीन्स फ्री फ्रॉम बायस हा त्याचा कीवर्ड असेल. न्यूट्रॅलिटी इज लॉस्ट इफ द फिनान्शियल स्टेटमेंट आर प्रिपेअर इन ऑर्डर टू इन्फ्लुएन्स द युजर्स टू टेक अ डिसिजन. ओके. कारण जर आपण न्यूट्रल नाही राहिले तर डेफिनेटली त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी फिनान्शियल स्टेटमेंटच्या युजर्स वरती होऊ शकतो. कारण फिनान्शियल स्टेटमेंट इज नॉट ओनली युजफुल फॉर द कंपनी, राईट. फिनान्शियल स्टेटमेंट इज युजफुल फॉर द मेनी स्टेक होल्डर. दॅट्स वाय न्यूट्रॅलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून तुम्हाला न्यूट्रल राहणं रेकॉर्ड करताना महत्वाचं आहे. मग प्रुडंट कॉन्सेप्ट काय आहे बघा, इट presuppose recognition of uncertainty in reporting through the adequate and proper disclosure. ओके. सो प्रॉपर डिस्क्लोजर असणं फार महत्वाचं आहे. जसं आता आपण काय म्हणतो की काही अकाउंटिंगचे स्टँडर्ड आहेत किंवा जसं तुम्ही शेड्यूल बघितलेले आहे ते त्या पद्धतीनेच रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. जसं आपण नेहमी सांगतो की अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीला इंडिकेट कर, तर डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीलाच डिफाईन केलेलं आहे का, किंवा अकाउंटिंग स्टँडर्ड 2 आहे जे व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक आहे. जसं मागे सांगितलं मी कॅश फ्लो आपण डिटेल बघणार आहोत, जे अकाउंटिंग स्टँडर्ड 3 नुसार काय केलं जातं, रेकॉर्ड केलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत का, रेकग्नायझेशन देन डिस्क्लोजर हे ॲडिक्वेट असणं महत्वाचं आहे. ओके. इट शुड बी रिमेंबर्ड दॅट प्रुडंट डज नॉट अलाव सर्टन सिक्रेट रिझन. कोणत्याही गोष्टी तुमच्या सिक्रेट असता कामा नये. सिक्रेट रिझर्व नॉट अलाव ऑफ एक्सक्लुसिव्ह प्रोव्हिजन और अंडरस्टेटमेंट ऑफ असेट और इनकम और ओव्हर स्टेटमेंट ऑफ लायबिलिटी अँड एक्सपेन्सेस. आठवतंय का पोरींनो तुम्हाला की आपण हे बघितलं होतं सिक्रेट रिझर्व ऑडिटिंग मध्ये मागच्या सेमिस्टर मध्ये? सांगा बरं मला. सिक्रेट रिझर्व विंडोज ड्रेसिंग का केलं जातं? चीज नहीं है तब ऐसे किसी दूसरे जगह पे लगाया दिखाए ये चीज नहीं लगा, चीज दिखाने के लिए कुछ सही. हा, किंवा आपण सिक्रेट रिझर्व काय सांगतो की सिक्रेट रिझर्व कशासाठी केला जातो तर टॅक्स से बचने के लिए. टॅक्स आपल्याला पेच नाही करायचं, किंवा काही गोष्टी अशा आहेत की आपल्याकडे आहेत पण ते आपण दाखवत नाही, राईट. त्याला आपण सिक्रेट रिझर्व असं म्हणतो. मग प्रुडंट कॉन्सेप्ट तुम्हाला काय सांगते, सिक्रेट रिझर्व इज नॉट अलाउड. जे आहे ते क्लिअर असलं पाहिजे. ओके. काही गोष्टी त्या तुमच्या डिस्क्लोज झाल्याच पाहिजे. डिस्क्लोजर हा एक कीवर्ड लक्षात ठेवायचा. सिक्रेट रिझर्व इज नॉट अलाउड. ओके. देन जर तुम्हाला असं वाटत असेल ना की कुठेतरी पुढे जाऊन प्रॉब्लेम होणार आहे म्हणून सिक्रेट रिझर्वची गरज आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही प्रोव्हिजन करा. ओके. वेगवेगळ्या प्रोव्हिजन असतात, त्या प्रोव्हिजन करा, बट सिक्रेट रिझर्व करू नका. ओके. किंवा सगळ्या गोष्टी डिस्क्लोज करा. कोणत्याही प्रकारचा अंडर स्टेटमेंट ओव्हर स्टेटमेंट ऑफ लायबिलिटी, लायबिलिटी जास्त उगाच दाखवायची, अंडर स्टेटमेंट ऑफ असेट दाखवायचं नो. सो ह्या सगळ्या गोष्टी प्रुडंट कॉन्सेप्ट मध्ये इन्क्लूड. क्लिअर. काय काय बघितलं आपण, फेथफुल इन्फॉर्मेशन, इट इज अ प्रेझेंट अँड मेजर ॲक्युरेट इन्फॉर्मेशन. ओके. रिलायबिलिटीच्या अंडरचे पॉईंट येते. सबस्टन्स मध्ये बघितलं आपण इकॉनॉमिक अँड इकॉनॉमिक थिंकला आपण काय करतोय इथे इम्पॉर्टन्ट देतोय. न्यूट्रॅलिटी मध्ये फ्री फ्रॉम बायसला इम्पॉर्टन्ट दिलेला आहे, आणि प्रुडंट मध्ये नॉट अलाउड सिक्रेट रिझर्व. देन फोकस ऑन डिस्क्लोजर ऑफ अकाउंट, हे डिस्क्लोज करा सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत. दीज आर द रिलायबिलिटी. ओके. ह्या सगळ्या गोष्टी रिलायबिलिटी मध्ये येतील. थर्ड फीचर, नेक्स्ट फीचरचा आहे कम्प्लीटनेस. So financial reporting information should be complete within the regulatory framework. Okay.
सो असं नाही की अरे फिनान्शियल स्टेटमेंट बघितल्यानंतर लक्षात येतं अरे हे तर रेकॉर्डच नाही केलं, ते तर रेकॉर्डच नाही केलं, तर असं असतं नाही तुमचं फिनान्शियल स्टेटमेंट. ते कम्प्लीट रेकॉर्ड असणं महत्वाचं आहे आणि तुमच्या त्या फ्रेमवर्कमध्ये, रेग्युलॅरिटी फ्रेमवर्कमध्येच असलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता लायबिलिटी कुठे लिहायची, क्रेडिटर्स कुठे लिहायचं, त्याला काहीतरी फॉर्मॅट आहे फिनान्शियल रिपोर्टिंग मध्ये. असेट कुठे लिहायचे, करंट असेट कुठे लिहायचे, फिक्टिशियस असेट कुठे रेकॉर्ड करायचे आहेत, किंवा त्याला काही म्हणतो आपण काही शेड्यूल फिक्स आहे, तर त्याच पद्धतीने रेकॉर्ड करायचं. असं नाही की कॉन्टिंजन्सी पासून आपण लायबिलिटी स्टार्ट केली असं कधी बघायला मिळतं का? नाही. आपल्याला माहिती की आपण लायबिलिटी स्टार्ट झाली की ती कॅपिटल पासून स्टार्ट. येते लक्षात? देन क्रेडिटर्स असणार आहे ते कुठेतरी मध्ये लिहिलेलं असणार आहे. देन फिक्स्ड असेट पासून तिकडे स्टार्ट होतं, कॅश चालू होतं. देन त्याच्यानंतर लास्टला कुठेतरी प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असणार आहेत किंवा प्रिलिमिनरी असणार आहे. लक्षात येत आहे? दॅट मीन्स दिस इज द फ्रेमवर्क. आणि हे फ्रेमवर्क फॉलो करणं तितकंच महत्वाचं असणार आहे कम्प्लीटनेस मध्ये. क्लिअर? नेक्स्ट आहे कम्पॅरेबिलिटी. कम्पेअर करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, कारण फिनान्शियल स्टेटमेंट आपण रेकॉर्ड करतो कशासाठी करतो, कारण लास्ट इयरचा परफॉर्मन्स करंट इयरचा परफॉर्मन्स आपण काय करत असतो तर कम्पेअर करत असतो. सो फिनान्शियल रिपोर्टिंग शुड प्रोव्हाइड कन्सिस्टंट इन्फॉर्मेशन. कन्सिस्टन्सी सुद्धा काय असणार आहे तितकीच महत्वाची असेल. इट शुड बी comparable within the entity and also between the entities in the same industry. जर तुम्हाला आठवत असेल तर आपण ट्रेंड अनालिसिस बघितलेलं आहे, कुठे ते मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये बघितलं बघा. ट्रेंड अनालिसिस आहे, त्याच्यानंतर कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट आहे, कॉमन साईज स्टेटमेंट आहे. तर त्याचा उद्देश काय असतो तर कम्पेअर करणं, की आपण सपोज एक ऑर्गनायझेशन आहे आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, तर कोणतं डिपार्टमेंट प्रॉफिटेबल आहे याच्यासाठी आपण अकाउंटिंग मध्ये डिपार्टमेंटल अकाउंटिंगचा अभ्यास केला. जर ऑर्गनायझेशन मोठी झाली, एक्सपांड झाली, तर ब्रँचेस असतात, मग कोणती ब्रँच जास्त प्रॉफिटेबल आहे याचं आपण कंपॅरिझन करत असतो. किंवा एकाच ऑर्गनायझेशनचा लास्ट इयरचा परफॉर्मन्स कसा आहे, करंट इयरचा परफॉर्मन्स कसा आहे हे बघण्यासाठी आपण काय करत असतो तर कंपॅरिझन करत असतो. सो फिनान्शियल स्टेटमेंट असं असलं पाहिजे की कन्सिस्टंटली आपण कम्पेअर करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे फॉर इझिली अंडरस्टूड द एक्झॅक्टली पिक्चर ऑफ द ऑर्गनायझेशन. राईट? सो याच्यासाठी कम्पेअर इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. लक्षात आले का बघा? कॅरेक्टरिस्टिक ऑफ द फिनान्शियल रिपोर्टिंग कोणकोणते बघितले? थोडस रिवाइज करूया. आता याच्यामध्ये डिटेल गेलो होतो आपण. ओके, सो फर्स्ट आहे अंडरस्टँडेबल तुमचं फिनान्शियल रिपोर्टिंग असणं महत्वाचं आहे. फिनान्शियल रिपोर्टिंग रिलेव्हन्स असलं पाहिजे बिकॉज ऑफ युजर्स टेक डिसिजन, आणि त्याच्यामध्ये पास्ट प्रेझेंट फ्युचर इव्हेंट रिव्हील झाले पाहिजे. मटेरियलिटी, दॅट मीन्स फिनान्शियल स्टेटमेंट शो मटेरियल आयटम. मटेरियल आयटम मीन्स इम्पॉर्टंट आयटम. असं नाही की फिनान्शियल स्टेटमेंट बघतोय आणि त्याच्यामध्ये कॅपिटलच रेकॉर्ड नाही केलेली. दिस इज नॉट अ फिनान्शियल स्टेटमेंट और फिनान्शियल रिपोर्ट. सो फिनान्शियल स्टेटमेंट इंडिकेट मटेरियल आयटम. दिस इज कॉल्ड द मटेरियलिटी. मटेरियलिटीचं मिनिंग लक्षात ठेवा. ओके, इम्पॉर्टंट आयटम इथे काय केले जाणार आहेत तर दाखवले जाते. त्याच्यानंतर रिलायबल असणं महत्वाचं आहे. मग रिलायबिलिटीवरती थोडंसं जास्त कॉन्सन्ट्रेशन डिटेल केलेलं आहे. Financial report must be reliable in nature, and reliability should cover faithful information, then substance, then neutrality, prudent, completeness, etc. ओके, ह्या सगळ्या गोष्टी रिलायबिलिटी मध्ये इन्क्लूड आहेत. क्लिअर? दीज आर द फीचर्स ऑफ फिनान्शियल रिपोर्टिंग. कंटिन्यू करूया. नेक्स्ट छोटासा बघूया काय आहे. एलिमेंट्स ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. एलिमेंट्स रिलेटिंग टू द बॅलन्स शीट. आता याच्यामध्ये काही फार खूप डिफिकल्ट आहे असं नाही. वी वेर ऑलरेडी लर्न मेनी टाइप. बॅलन्स शीट related to asset, liability and equity. So asset past event, resources controlled past event. Liability मध्ये present obligation due to past event, outflow is the expected. Equity मध्ये residual interest in the asset after the delegating liabilities. So asset, it is the resources. Asset वेगळं नको सांगायला. असेट काय असणार आहे? इट्स लाईक अ रिसोर्सेस फॉर द ऑर्गनायझेशन. इट इज द कंट्रोल बाय द एंटरप्राइज. कारण प्रत्येक ऑर्गनायझेशन काय करेल? आपल्या असेटवरती कंट्रोल करायचं काम करेल. सो फ्युचर इकॉनॉमिक बेनिफिट इज एक्सपेक्टेड टू द कॅश टू फ्लो ऑफ द एंटिटी. फ्युचर इकॉनॉमिक बेनिफिट, इट इज द पोटेन्शियल ऑफ द कॉन्ट्रीब्यूट डायरेक्टली और इनडायरेक्टली टू द फ्लो ऑफ कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. म्हणजे कॅशच्या फॉर्म मध्ये किंवा कॅशच्या सोर्स म्हणजे कॅशचे रिलेटेड, त्याला कॅश इक्विव्हॅलंट आपण बघणार आहोत डिटेल. देन
It has to capability to reduce cost outflow, alternative manufacturing process, reduce the cost of production. अगेन लायबिलिटी काय आहे, असेट म्हणजे काय शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा, इट इज द रिसोर्सेस अँड कंट्रोल बाय द ऑर्गनायझेशन. लायबिलिटी इट इज द ऑब्लिगेशन. बस हा एक रिसोर्सेस आहे आणि हे आपलं ऑब्लिगेशन असणार आहे, ते आपल्याला पे करावं लागेल. ओके, सो बेसिकली अरायझिंग फ्रॉम द पास्ट इव्हेंट स्टेटमेंट विच इज द एक्सपेक्टेड टू द रिझल्ट ऑफ आउटफ्लो from the enterprise of the risks. Okay, so basically these include the presence obligation of the enterprise arising from the past event, settlement of the result, then obligation of the responsibility. फॉर एक्झाम्पल आता आउटस्टँडिंग लायबिलिटी आहे किंवा आउटस्टँडिंग वेजेस आहेत, आउटस्टँडिंग सॅलरी आहे, सो इट इज द ऑब्लिगेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, कारण आपल्याला आज ना उद्या ते पे करावे लागतात. लाईक इक्विटी दॅट मीन्स असेट. ओके, अगेन सो इट इज द रेसिड्युअल इंटरेस्ट इन द असेट एंटरप्राइज आफ्टर द डिडक्टिंग लायबिलिटी. जसं सांगितलं की लायबिलिटीचे दोन पार्ट आहेत, पहिला आहे इक्विटीचा कॅपिटलचा, दुसरा आहे अदर लायबिलिटीचा किंवा बाकी रिमेनिंग लायबिलिटी असणार आहे. तो हे आपण सेपरेट काय रेकॉर्ड करतो इक्विटी, कारण त्याच्यावरती आपल्याला इंटरेस्ट हा पे करायचा. क्लिअर? चालेल, थांबूया आपण. बाकी ह्या ज्या काही कॉमन कॉन्सेप्ट आहेत ना, असेट म्हणजे काय, इक्विटी म्हणजे काय, त्याच्यानंतर इन्कम म्हणजे काय, एक्सपेन्सेस म्हणजे काय, हे परत मी एक्सप्लेन करायची गरज नाही. इट्स अ व्हेरी कॉमन थिंग. ओके, हे कम्प्लीट करा. वी विल कंटिन्यू नेक्स्ट लेक्चर. ओके, होप सो तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट लक्षात आले असतील आणि कॅरेक्टरिस्टिक लक्षात आले असतील. थांबूया आपण इथे. थँक्यू.